नमस्कार शेतकरी बांधवांनो, पुन्हा एकदा तुमचं किसान मराठी न्यूज या यूट्यूब चॅनलवरती स्वागत आहे। अनेक दिवसापासून चर्चेत असलेल्या पीएम किसान योजनेच्या 23व्या हप्त्याची तारीख अखेर मोदी सरकारनं जाहीर केली आहे। मित्रांनो, पश्चिम बंगालमध्ये भाजपची एक हाती सत्ता आल्यानंतर पीएम किसान योजनेच्या 23व्या हप्त्याची तारीख जाहीर केली आहे। मित्रांनो, पीएम किसान योजनेच्या 23व्या हप्त्याची तारीख काय आहे ते व्हिडिओच्या शेवटी आपण पाहणार आहोत, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। देशातील करोडो शेतकरी प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा लाभ घेत आहेत। या योजनेचा फायदा गोरगरीब शेतकऱ्यांना होत आहे। ही योजना देशातील शेतकऱ्यांसाठी एक वरदान ठरली आहे। प्रधानमंत्री किसान सन्मान निधीचा 22वा हप्ता मिळाल्यानंतर आता शेतकऱ्यांना 23वा हप्ता कधी मिळणार याबाबत चर्चा पाहायला मिळत आहे। अशातच पश्चिम बंगालमध्ये निवडणुका पार पडल्या असून याचा आनंद साजरा करताना थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पीएम किसान योजनेचा 9वा हप्ता जाहीर केला आहे। याच बाबत पत्रकारांनी कृषी मंत्री शिवराज चव्हाण यांना हा प्रश्न विचारला असता त्यांनी थेट GR आणि हप्ता कधी मिळणार याची प्रत पत्रकारांना दाखवली, त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे। केंद्रीय कृषी मंत्री शिवराज चव्हाण यांनी पत्रकार बांधवांशी बोलताना सांगितलं की देशभरातील जवळपास 1,35,000 शेतकऱ्यांना या योजनेतून वगळण्यात आलेलं आहे। यामध्ये सर्वाधिक शेतकरी हे महाराष्ट्रातील आहेत। आकडेवारी पाहता महाराष्ट्रातील जवळपास 5,000 शेतकरी या योजनेतून वगळण्यात आलेले आहेत। या योजनेतून का वगळण्यात आलं याचं कारण देखील कृषी मंत्री शिवराज चव्हाण यांनी सांगितलेलं आहे। ज्या शेतकऱ्यांनी देवाची जमीन असेल, सरकारी जमीन असेल, तसेच गायरान जमीन या जमिनी दाखवून ज्या शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घेतला आहे अशा शेतकऱ्यांना वगळण्यात आल्याची माहिती कृषी मंत्री शिवराज चव्हाण यांनी दिली आहे। तसंच ज्या शेतकऱ्यांनी संपूर्ण जमीन या चालू वर्षात विकली आहे अशा शेतकऱ्यांना या योजनेतून वगळण्यात आल्याची माहिती देखील त्यांनी दिलेली आहे। तसंच ज्या शेतकऱ्यांनी खोटी सातबारा दाखवून या योजनेचा लाभ घेतला आहे अशा शेतकऱ्यांना या योजनेतून वगळण्यात आल्याची माहिती देखील या ठिकाणी देण्यात आलेली आहे। त्याचप्रमाणे ज्या शेतकऱ्यांनी आपला मोबाईल नंबर, आधार लिंक, बँक खाते अपडेट न करणे, EKYC प्रक्रिया न करणे अशा सर्व शेतकऱ्यांना या योजनेतून वगळण्यात आले आहे अशी माहिती केंद्रीय कृषी मंत्री शिवराज चव्हाण यांनी पत्रकार बांधवांशी बोलताना दिली आहे। त्यांनी पत्रकार बांधवांना थेट GR दाखवत पीएम किसानचा 23वा हप्ता कधी मिळणार त्याची तारीख देखील सांगितली आहे, जी की आपण पुढे पाहणार आहोत। पण त्याआधी आपण GR पाहूया। मित्रांनो, पीएम किसान योजनेच्या 23व्या हप्त्यासाठी GR क्रमांक आहे IND 505120 हा प्रसिद्ध केला असून पीएम किसान योजनेच्या 9व्या हप्त्यासाठी तब्बल 8,745 कोटी रुपयांचा निधी मंजूर केल्याची घोषणा केंद्रीय कृषी मंत्री शिवराज चव्हाण यांनी केली आहे। मित्रांनो, पीएम किसान सन्मान निधीच्या 23व्या हप्त्याची तारीख पाहण्याअगोदर तुमच्यासाठी महत्त्वाची माहिती। मित्रांनो, आपले बँक खाते, चालू खाते म्हणजेच सेव्हिंग असणे आवश्यक आहे। तसेच तुमचा अंगठा लागणे आवश्यक आहे, कारण ही रक्कम DBTच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये येत असते। तसंच तुमची EKYC, आधार लिंक असेल, आधार अपडेट असेल, तसेच फार्मर ID असणं आवश्यक आहे। त्याचप्रमाणे तुम्हाला याआधी पीएम किसान सन्मान निधीच्या 22व्या हप्त्याचा लाभ मिळालेला असावा, तरच तुम्हाला पीएम किसान सन्मान निधीच्या 23व्या हप्त्याचा लाभ मिळणार आहे। शेतकरी बंधूंनो, आता पीएम किसान सन्मान निधीचा 23वा हप्ता कोणत्या तारखेला येणार ती तारीख आपण या ठिकाणी पाहूया। बघा शेतकरी बांधवांनो, येणाऱ्या 26 मे 2026 रोजी शेतकऱ्यांच्या खात्यात 2,000 रुपये वितरित करण्यात येणार आहेत। म्हणजेच येणाऱ्या 26 तारखेला पीएम किसान योजनेचा 23वा हप्ता वितरित होणार आहे। शेतकरी बांधवांनो, आमचे असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आत्ताच किसान मराठी न्यूजला सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूया। जय हिंद, जय महाराष्ट्र।